तर सर्वात पहिलं महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना भरपूर शुभेच्छा. तर आजचा आपला टॉपिक म्हणजे राजा शिवाजी, हे जो आपला रितेश दादा यांनी जो मूवी काढलाय राजे छत्रपती शिवाजी महाराजांवर, तो मी आत्ताच पाहून आलो आणि त्याच्याबद्दल मी सविस्तर बोलेन. पण न स्पॉइलर करता जर मला त्याच्याबद्दल सांगितलं असेल तर खतरनाक मूवी. म्हणजे तुम्ही एज अ महाराष्ट्रीयन जर तुम्ही आप देखने की कोशिश करो, एज अ महाराष्ट्रीयन आप अगर इस मूवी को देखने जाओगे तो आपको प्राउड प्राउड और एक प्राउड ही फील होगा. क्योंकि इसके विजुअल्स और इसकी जो स्टोरी इमोशनली कनेक्ट होगी आपसे, वो देख के आप रोगे, प्राउड फील करोगे. जो भी छत्रपति शिवाजी महाराज को मानते हैं उनके लिए तो ये ट्रीट है. दिस इज वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम रितेश दादा. पण थोडा अजून इम्प्रूव्ह थोडा अजून इम्प्रूव्ह होऊ शकत होतं, केलं जाऊ शकत होतं. पण जो हा प्रयत्न केलाय रितेश दादाने, तो तो खतरनाक आहे. म्हणजे त्याला जर काही तुलनाच नाही म्हणजे त्या प्रयत्नासाठी. आणि न स्पॉइलर करता सांगायचं म्हणलं तर याचं म्युझिक खूप 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 बादशा आहे. म्हणजे यातील जे म्हणतात ना लोक, जे आपण ते म्हणतात की जीव तुम काम करना, मतलब अपना पूरा पूरा पोटेंशियल यूज करके अगर कोई काम करो आप, तो ऐसा रिजल्ट आता है. जैसा इस मूवी में अजय आसुलकर का म्यूजिक है. उन्होंने क्या ही म्यूजिक दिया है इस मूवी में. अगर ये दोनों अगर छावा मूवी में होते तो फाड़ के ही रख देता छावा. और भी हिंदी में जो उन्हें उसने 600 या 700 करोड़ जो भी कमाए हैं, उससे भी ज्यादा करती अगर ये दोनों उस मूवी का म्यूजिक दे रहे होते तो. बॅक टू द राजा शिवाजीवर परत येऊया आपण. राजा शिवाजी हा चित्रपट पाहिला. राजा शिवाजी चित्रपटात जे बी त्यांनी काम केलं, म्हणजे सलमान खान पासून सलमान खान या चित्रपटात आहे ते इंटरव्ह्यू मध्ये दादांनी सांगितलं होतं. आणि ज्याप्रमाणे प्रत्येक कॅमेराचा यूज केला, म्हणजे त्यांच्या भाऊ ऍटलीस्ट त्यांचं नाव धीरज देशमुख असेल, त्यांच्या भावाचं म्हणजे त्यांचं नाव मला आठवत नाहीये, पण त्यांच्या भावाचं जे प्लेसमेंट आहे कॅमिओची ते परफेक्ट आहे. आता मला तर वाटलं ते की प्रत्येक कॅमिओ हा परफेक्टली प्लेस केलेला आहे. प्रमोद इराणी यांचा सुद्धा कॅमिओ परफेक्ट प्लेस झाला असं मला वाटतो. जो हत्तीचा सीन होते ते तर बादशाह होते. आणि एकूणच सर्वांचं काम चांगलं होतं. विद्या बालन असो, सचिन खेडेकर सर असो, जितेंद्र जोशी सर असो, प्रत्येकाचं काम एक चांगलं होतं. ज्यांनी आणि स्पेशली अभिषेक बच्चन यांचं पण काम चांगलं होतं. पण मराठी बोलताना त्यांनी उनकी मराठी सुन के मुझे थोड़ा सा पहले हिंदी का वापर उतना चलता है. मतलब अगर आपको मूवी बड़े स्केल पे ले जानी है तो कुछ एक्टर ऐसे लेने ही पड़ेंगे क्योंकि जो जानकारी में हो, और उनके सूट भी किया उनको रोल. उनका रोल थोरले संभाजीराजे यांचा रोल त्यांनी चांगला निभावला असं मला वाटतं. काही त्यात असं चुका करण्यासारखे काही नव्हता. मराठी थोडं असतं म्हणजे त्यांनी पहिल्यापासूनच मराठी नाही बोलल्यामुळे कदाचित बोलू शकत नाही असो. ते बाजूला करून आपण जर पूर्ण मूवीचा जो प्लॉट बघितला तर तो अफजल खानाच्या वधापर्यंत होता हे माहितीच होतं. ट्रेलर मध्ये सांगितलं होतं की या मूवीचा शेवट त्या वधापर्यंत असेल आणि याच्या पुढेही अजून चित्रपट येईल या मूवीचा सत्य पाहता असं मला वाटतं. आणि यावेळी कारण की ही मूवी खूप चालेल ते मला वाटते. आता स्पॉइलर बोलूयात बालकाला, मला स्वतःला असं होऊ शकत नाही. तर पहिला सीन म्हणजे जो म्हातारीचा सीन होता, तिथे नांगरताना गाढवाने जो नांगरला होता पुणे, तो सीन म्हणजे जे शिवलिंग येतं आणि जे म्हातारीचं रडणं होतं ते पूर्ण गुलगुल चालते. मला रडू येत होता अक्षरशः थिएटर मध्ये असताना. आणि दुसरा सीन कंटिन्युअस सीन त्या म्हातारीचे खूप चांगले होते. म्हणजे त्या आजींनी जे काम केलं या मूवी मध्ये ते खूप चांगलं होतं.
काही जण ओव्हर ड्रामॅटिक म्हणत आहेत. मी एक दोन रिव्ह्यू बघितले मी रिव्ह्यू द्यायच्या आधी, पण पण मला नाही वाटत की कुठेही ओव्हर ड्रामॅटिक हे गेले. आणि मेन रेफरन्स पॉइंट असा मला काय झाला की अ, जो ज्या आजीचे अश्रू पहिल्या सीन मध्ये दाखवले ते महाराजांनी शेवटच्या म्हणजे अफजलखानाच्या वधापर्यंत ते लक्षात ठेवले. हे ते कॅच जो दाखवला त्या पूर्ण रेंज जी दाखवली म्हणजे त्यांनी लक्षात ठेवलं जो रेफरन्स दिला ते आईच्या अश्रू म्हणजे आई भवानीच्या अश्रू तुमच्या माई माऊलींच्या ते जो डायलॉग इम्पॅक्ट पुढे वाटला ते त्या सीनमुळे वाटला. हा त्याचे विज्युअल्स अजून सुधरू शकत होते. त्याचे याचे विज्युअल्स 70 या 80% या 70 या 60% सीन्स यांनी ग्रीन स्क्रीन किंवा ब्लू स्क्रीन मध्ये शूट केलेले ते नॅचरली शूट करता आले असते. गडा किल्ल्यांवर जाऊन शूट करता आले असते. थोडीशी लाइटिंग पण ऑफ वाढली याची. हे दोन तीनच निगेटिव्ह पॉईंट असतील याचे. बाकी काही असा फरक पडत नाही. तुम्ही जरूर जरूर हा चित्रपट पाहू शकता. आप जरूर ये चित्रपट देख सकते हो थिएटर में जाके, मतलब देखना ही चाहिए. अगर महाराष्ट्रीयन हो आप तो आपको यह मूवी देखनी ही चाहिए. आणि संजय दत्त बद्दल बोलू आपण. संजय दत्तच वाटत होते. पण जे काम केले त्यांनी या मूवी मध्ये ते चांगलं होतं. मतलब जो अफजल खान पोर्ट्रे करणं आवश्यक होतं ते तो पोर्ट्रे केला यांनी असं मला वाटतं. भाग्यश्री मेंबर त्यांचं पण काम खूप चांगलं होतं. त्यांनी यांचं सुद्धा काम चांगलं होतं. जे इमोशनल इम्पॅक्ट द्यायचा होता तो त्यांनी दिला. आणि मला पहिल्यापासूनच असं वाटत होतं की रितेश दादा ही भूमिका पूर्णपणे म्हणजे पूर्ण मनाने पाडेन. आणि यह मूवी देख के मुझे ये समझ आया कि उन्होंने इसमें अच्छा काम किया है. और यहाँ कहीं भी ऑफ स्क्रीन मतलब ऐसा नहीं लगता कि कहीं पर भी ऐसा नहीं लगता कि वो कुछ अलग करने की कोशिश करे या कुछ बड़ा चढ़ा के दिखाने की कोशिश करे. मतलब जसे राज्यपाल होते तसे ते वागत होते. जसे बोलणं त्यांचं हवं तसं त्यांचं बोलणं होतं. मला वाटतं ते परफेक्टली सूट झालेत. मला पर्सनली बायस माझा ओपिनियन आहे की ते परफेक्टली सूट झालेत. आता देशमुख मला असं वाटतं ते तर असो. अजून एका गोष्टीबद्दल मी बोलेन की वाघनखांचा उपयोग यांनी स्टार्टिंग पासून दाखवला. मतलब स्टार्टिंगच्या बॅटल पासून असं दाखवले की महाराज वाघनख वापरत होते. आतापर्यंत आपण जसं मी जसं ऐकलंय मतलब आपण तुम्ही ऐकलं असं नाही, पण मैंने जो सुना है वो यह यह है कि वाघनखे स्पेशली अफजल खान को मारने के लिए राजे ने बनाए थे. मतलब शिवाजी महाराज ने बनाए थे. पर यहाँ पर इन्होंने ऐसा दिखाया है कि उन्होंने मतलब छत्रपति शिवाजी महाराज ने वाघनखे पहले से ही बनाए. पहले बैटल से ही यूज कर रहे थे वो. और इसकी बैटल्स के बारे में तो बात करें तो एक्शन सीक्वेंसेस बहुत अच्छी थी. मतलब जो वायर थे या जो कैमरा एंगल थे या जो एथलेटिक मतलब ऐसा नहीं कि बस तलवारबाजी कर रहे हैं. जो एथलेटिक मूवमेंट थे छत्रपति शिवाजी महाराज की होगी या उनके मावलों की होगी वो भी अच्छी दिखाई गई है. आणि 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 शेवटचा कॅमिओ म्हणजे छोटासाच कॅमिओ होता सलमान खानचा, पण भारी वाटलं त्यांना बघून स्क्रीनवर. असं मला वाटत होतं की कसं त्यांनी कॅरेक्टर पोर्ट्रे केलं असेल जेव्हा महाराजचं. पण खूप चांगल्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं. आणि मला पहिल्यापासून असं म्हणजे थोडस स्पॉइलर ज्यादा ही स्पॉइलर हो जाएगा आपको की महाराजांनी जेव्हा अफजल खानाला पाडलं आणि त्या क्षणी त्याचा जी बंडाने त्यांच्यावर आक्रमण केलं होतं आणि त्या क्षणी त्यांना मारलं होतं जेव्हा महालाने. पण याच्यात दाखवले की ते बाहेर येऊन थोडेस वॉर करून मग त्याच्यावर अटॅक म्हणजे महाराजांवर अटॅक झाला आता दाखवलं. पण थोडस चालू शकतं त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल. थोडस सिनेमॅटिक लिबर्टी त्यांनी घेतली इथे असो तेही चांगलं होतं. खूप मोठा व्हिडिओ न करता मी एवढंच बोलेल की जरूर जरूर तुम्ही हा चित्रपटगृहात जाऊन बघा. थिएटर्स मध्ये जाऊन बघा. इस मूवी को बढ़ के प्यार मिले महाराष्ट्र से तो मिलेगा ही मिलेगा. अन्य राज्यों से भी इस मूवी को प्यार मिले यही दुआ है. दैट्स इट. तब तक के लिए नजर और सब्र. बाय.